नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा असं म्हणतात. दत्त महाराज नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता, भक्तांच्या एका हाकेला धावणारी माऊली. श्रीपाद श्री वल्लभ हे श्री दत्त प्रभूंचे दुसरे अवतार. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्त प्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट येथे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच प्रतिपदा या पावन तिथीला शैल्यगमन केले होते. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनामध्ये गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. ते लौकिक अर्थाने श्रीशैल मल्लिकार्जुन या तीर्थक्षेत्री जाऊन अदृश्य झाले. या दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. या पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. अशी ही तिथी पुण्य असल्यामुळे या दिवशी गाणगापुरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सव साजरा होतो. या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये गाणगापुरामध्ये येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेमध्ये सहभागी होतात. उद्या 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवारी गुरुप्रतिपदा ही साजरी केली जाणार आहे. गुरुप्रतिपदा श्री दत्त संप्रदायामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. प्रामुख्याने श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निजगमनानंतर हा दिवस त्यांच्या भक्तांसाठी श्रद्धेचा विषय ठरला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुप्रतिपदा म्हणजे काय, त्याचा मुहूर्त काय, याची पूजाविधी काय असणार आहे, या दिवशी सेवा कोणती करायची, कोणते असे 2 महत्त्वाचे अध्याय या दिवशी पठण करायचे आहेत, या दिवशी म्हटली जाणारी करुणा त्रिपदी म्हणजे नेमकं काय, ही करुणा त्रिपदी कशा पद्धतीने म्हणावी, तसंच या दिवशी नैवेद्य कोणता दाखवावा, ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माघ शुद्ध प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. या दिवशी श्री गुरु दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हटले जाणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापूर येथे आपले अवतार कार्य समाप्त केले होते. त्यांना निर्गुण पादुका स्थापन करून कर्दळीवनामध्ये त्यांचे प्रस्थान झालं होतं. 2 फेब्रुवारी 2026 ला सोमवार असणार आहे. या तिथीचा प्रारंभ हा 1 फेब्रुवारी 2026 ला रात्री उशिरा होणार आहे. तर त्या तिथीची समाप्ती ही 2 फेब्रुवारी 2026 ला रात्रीपर्यंत असेल. त्यामुळे आपण 2 फेब्रुवारीलाच गुरुप्रतिपदा साजरी करणार आहोत. आता यानंतर आपण जाणून घेऊया की आपण या दिवशीचा विधी कशा पद्धतीने करायचा आहे ते. मी कुठेही गेलो नसून याच ठिकाणी गुप्त रूपाने वास्तव्यास आहे असे आश्वासन स्वामींनी आपल्या भक्तांना दिले होते. त्यामुळे गुरुप्रतिपदा हा दिवस विरहाचा नसून गुरूंवरील अढळ श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे. या दिवशी आपल्याला आदल्या दिवशीपासूनच ते सांगतेपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सूर्योदयापूर्वी आपण स्नान करून शुचिर्भूत होऊन मगच आपल्याला बाकीच्या विधी पूर्ण करायच्या आहेत. उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि सगळ्यात आधी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि आपल्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करायचं आहे. जर देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता किंवा तुम्ही पाण्याने हा अभिषेक केला तरी चालेल. गळती त्यासाठी तुम्ही वापरू शकता. गळती लावून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुष सूक्त संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये पठण करायचं आहे. एक वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. जर पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करत हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. आणि हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत देखील अभिषेक करू शकता. तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने
धुवून मूर्तीला पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर महाराजांना तुम्हाला अष्टगंध अक्षदा अर्पण करायच्या आहेत. पिवळ्या रंगाचं फूल महाराजांना खूप आवडतं, त्यामुळे चाफ्याचं फूल तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा झेंडूची फुलं, फुलांचा हार तुम्ही महाराजांना अर्पण करायचा आहे. सकाळी तुम्ही खडीसाखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला 2 महत्त्वाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत. ते कोणते आहेत पुढे मी शेअर करते. पण या दिवशी सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. गुरुप्रतिपदेला श्री स्वामी समर्थ महाराजांचं, श्री दत्त महाराजांचं गुरुतत्व हे खूप जास्त पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा, उपासनेचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा, आपल्यावरती गुरु कृपा व्हावी, यासाठी आपण गुरुचरित्र पारायण देखील सुरू करू शकता. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किंवा श्री गुरुदत्तांच्या मंत्राचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे. हा मंत्र जप किमान 108 वेळा तरी तुम्हाला करायचा आहे. यानंतर सर्वात शेवटी सद्गुरु वंदन आवर्जून म्हणावं. यावेळी तुम्हाला ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही दिसावे. कारण महाराज हे साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवावा. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. या दिवशी 5 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात पहिली आरती ही गणपतींची करायची आहे. दुसरी आरती ही सोमवार असल्याने महादेवांची करायची आहे. तिसरी आरती ही श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची. चौथी आरती ही तुम्हाला दत्त महाराजांची करायची आहे. 5वी आरती ही तुम्हाला नारायणांची करायची आहे. या सगळ्या आरत्या ज्या आहेत त्या नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेल्या आहेत, किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या आणि ह्या आरत्या तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत. त्यानंतर बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील हे 2 अध्याय पठण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथातील हे 2 अध्याय पठण करायचे आहेत. हे 2 अध्याय जर तुम्ही उद्याच्या दिवशी पठण केले ना, तर संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं इतकं पुण्य सुद्धा लाभतं असं सांगितलं जातं. असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कठीण परिश्रम करताय, तरी देखील तुमच्या इच्छेला काही ना काहीतरी अडचणी येतात आणि ती इच्छा पूर्ण होत नाही. तुमची रखडलेली कामं आहेत, आर्थिक समस्या आहेत, घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, मानसिक त्रास जाणवतो. तर ह्या सगळ्या समस्येवरती उपाय म्हणून तुम्ही उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी या 2 अध्यायाचं पठण करू शकता. बघा, हे 2 अध्याय ज्या घरामध्ये पठण केले जातात, आपल्याला तसं रोज इच्छा असते सेवा करण्याची, पण रोज करणं शक्य होत नाही. त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती आपण जर काही सेवा घरामध्ये केल्या ना, तर त्या सेवेचं आपल्याला फळ हे मिळतंच. तर आता उद्या आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हे 2 अध्याय पठण करायचे आहेत. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करायचं. या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे तर पहा, या अध्यायामध्ये असं सांगितलंय की हा अध्याय पठण केल्याने शिष्यांना प्रसाद पुष्पाची प्राप्ती कशी होते हे सांगण्यात आलेलं आहे. शेवटी एकच लक्षात ठेवायचं की हे अत्यंत भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी अध्याय आहे. आणि गुरूंना सोनं चांदीचे दागिने किंवा खूप मोठा डामडोल नको असतो. त्यांना हवी असते ती केवळ तुमची निस्सीम श्रद्धा. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की मी गेलो आहे असं समजू नका, मी भक्तांच्या घरी मी राहतो असं समजा. त्यामुळे तुमची ही तोडकी मोडकी सेवा, पूजा, एखादे फूल किंवा अगदी डोळ्यातील 2 थेंब पाणी सुद्धा ते अतिप्रेमाने स्वीकारतात. श्रद्धेने दिलेली एक हाक ही हजारो मंत्रापेक्षा शक्तिशाली असते. या मंगलमयी गुरुप्रतिपदेला आपल्याला घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदावं, यासाठी तुम्ही हा विशेष उपाय नक्की करून पहा. श्री गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री दत्तगुरूंना किंवा स्वामींना आपल्याला ही सेवा अर्पण करायची आहे. आणि आपली सगळी पूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तो ग्रंथ तुम्हाला एका पाटावरती पिवळ्या रंगाचं किंवा नारंगी रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे, त्यावरती ग्रंथ ठेवायचा. ग्रंथाचं प्रथम आपल्याला पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं. त्यानंतर हातामध्ये थोड्याशा अक्षदा, एखादं फूल, 2 पळी निपळ्या पाणी घ्यायचा आणि संकल्प करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून या प्रसन्न वातावरणामध्ये जी महत्त्वाची सेवा उद्याच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला 18वा अध्याय पठण करायचा आहे. या अध्यायामध्ये महाराज कुठेही गेलेले नाहीत असं वर्णन केलेलं आहे. ते भक्तांमध्ये आहे. जिथे श्रद्धा आहे, विश्वास आहे, तिथे महाराजांचं दर्शन होतं, महाराजांची कृपा होते.
असं त्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी या अध्यायाचं पठण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा अध्याय जो आपल्याला या दिवशी पठण करायचा आहे तो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील 52वा अध्याय या दिवशी पठण करायचा आहे. असं म्हणतात की या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील 52वा अध्याय पठण म्हणजेच वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य लाभते. ज्यांना पूर्ण वाचन करणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी करावं. या मंगलमयी गुरुप्रतिपदेला आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदावं यासाठी तुम्ही हा विशेष उपाय नक्की करून बघा. गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री दत्तगुरूंना किंवा स्वामींना तुम्हाला 2 पिवळी फुलं आवर्जून अर्पण करायची आहेत. त्यातील एक फूल पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीमध्ये आणि पाकिटात ठेवा. यामुळे वर्षभर घरामध्ये भरभराट राहण्यास मदत होते. शिवाय गाणगापुरामध्ये माधुकरीला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला गाणगापूरला जाता नाही आलं तर आजच्या दिवशी घरी बनवलेल्या अन्नाचा काही भाग एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गाईला नक्की द्या. हे प्रत्यक्ष श्री गुरूंना अन्न दिल्यासमान आहे. एवढंच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळद कुंकू वाहून एक तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. महाराजांचे चैतन्य घरामध्ये प्रवेश करते असेही मानले जाते. त्यानंतर आपल्याला या दिवशी संध्याकाळी महाराजांसाठी विशेष नैवेद्य तयार करायचा आहे. तर तो नैवेद्य म्हणजे पूर्णावरणाचा आहे. तर पूर्णावरणाचा नैवेद्य तयार करत असताना यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. आता पूर्णाच्या तुम्हाला 7 चांदक्या तयार करायच्या आहेत. त्यावरती थोडासा भात, आमटी, भजे, पापड हे सगळं ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घेवड्याची म्हणजे श्रावण घेवड्याची भाजी या दिवशी बनवता आली तर उत्तमच आहे. ती महाराजांना अतिशय प्रिय असलेली भाजी आहे. या नैवेद्याशिवाय तुमची सेवा अपूर्ण आहे. पण नाहीच मिळाली तर मग तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य, भजे, पापड हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बेसनाचे लाडू जे आहेत ते तयार करायचे आहेत. असं म्हणतात की जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती महाराज निजगमनासाठी कर्दळीवनात जात होते तेव्हा त्यांच्यासोबत बेसनाच्या लाडवाची शिदोरी दिली होती. त्यामुळे एका डब्यामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू ठेवायचे आहेत. हा नैवेद्य दिवसभर उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी झाकून त्यावरती तुळशीपत्र ठेवून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसादास्वरूप हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे. बाहेरील व्यक्तीला हा नैवेद्य तुम्हाला द्यायचा नाही. या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ आणि दत्तात्रय मंत्राचा जप मानस रूपात करू शकता. काम करतानाही मनामध्ये महाराजांचे स्मरण असू द्या. ही सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण सगळ्यात मोठी सेवा आहे. पण ही साधी पण प्रभावी सेवा करायला विसरू नका. तुमच्या मनातील सर्व सात्विक इच्छा श्री गुरु नक्कीच पूर्ण करतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द सदैव आठवणीत ठेवा. तुम्हा सर्वांना गुरुप्रतिपदेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. उद्याच्या दिवशी स्वामींचा जयघोष करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.